ठीक आहे, आता त्या कराराकडे आपण वळू. त्या करारामधले महत्वाचे पैलू कुठले जे महाराष्ट्र सरकार आणि तुम्ही मिळून अंमलबजावणी करणार आहात? व्हॉट आर द मेन इश्यूज दॅट इज गोइंग टू बी इम्प्लिमेंटेड इन महाराष्ट्र विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज पर दिस एग्रीमेंट? सो क्लायमेट ऍक्शन हे खूप मोठं विषय आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, एनर्जी हे सगळे सेक्टर्स कव्हर होतात. हा जो स्पेसिफिक करार आहे त्याच्यामध्ये 3 की मुद्दे आहेत. एक आहे घनकचरा व्यवस्थापन, आपण आपल्या कचऱ्याचं नियोजन कसं करतो. दुसरा आहे ग्रीन कव्हर मॅनेजमेंट, आपलं जे हरित क्षेत्र आहे ते कसं आपण सस्टेनेबली वाढवू शकतो. आणि तिसरं आहे वेटलँड रेस्टोरेशन, म्हणजे आपले नदी, नाले, तलाव ह्यांचं आपण पुनरुज्जीवन कसं करू शकतो. हे तिन्ही मुद्दे क्लायमेट ऍक्शनला कॉन्ट्रीब्यूट करतात, पर्यावरणीय बदलाला आपल्याला सामोरं जायला मदत करतात. हे जर आपण व्यवस्थित नाही केले तर त्याचा खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या क्लायमेटवर होतो. आणि जर ह्याच्यात आपण प्रगती करत गेलो तर कुठेतरी आपण तो इम्पॅक्ट कमी करू शकतो आणि त्याला टॅकल करण्याची आपली क्षमता वाढवू शकतो. सो हे 3 मेजर क्षेत्र ह्या करारामध्ये इन्क्लूड केले गेले आहेत. ऑलरेडी छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टमध्ये या तिन्ही मुद्द्यांवर जे चांगलं काम झालं आहे त्याला प्रगती द्यायला आणि त्याचं एक टूल किट किंवा गाईड बनवून स्टेटमधल्या बाकी जिल्ह्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकेल हे ह्या करारामध्ये कव्हर केलं आहे. म्हणजे ते काही मूलभूत प्रश्न आहेत. ट्रम्प सारखे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही हे आहे, असे पण त्याचे विरोधक पण आहेत मोठ्या प्रमाणावर. माझा मूळ प्रश्न असा आहे की आम्हाला मराठवाड्यातल्या सर्वसामान्य जनतेला, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला समजेल अशा बाबतीमध्ये आमच्यावर ग्लोबल वॉर्मिंगचा कसा दुष्परिणाम झालेला आहे किंवा कसा होतोय, एक छोट्या 1-2 उदाहरणांनी सांगू शकाल का? म्हणजे लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट येईल की हे काय आहे. हो, आणि टू आन्सर युअर पॉइंट की पहिले लोक म्हणायचे की हे ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे की नाही होणार आहे अशी क्वेश्चन करायचे, पण आता मोस्टली ते स्केप्टिक्स म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंग होणारच आहे, ते आम्ही मान्य करतोय. त्याला आपण कंट्रोल करू शकतो की नाही तो प्रश्न आहे. संभाजीनगर 1900 किंवा मराठवाडा आपण 1950 पासून आता 2025-75 वर्षाचा जर विचार केला तर काय ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला कुठे दिसले की ग्लोबल वॉर्मिंग झालंय आणि काय चटके बसतात, काय चटके बसतात? बरोबर, तर डेटा तर दाखवत आहे की ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. आपलं टेम्परेचर, हायेस्ट टेम्परेचर जे आहे तो पण ऑन ऍव्हरेज इन्क्रीज झालेला आहे आणि लोएस्ट टेम्परेचर जे आहे तो पण ऑन ऍव्हरेज इन्क्रीज झालेला आहे. तर कसं झालंय, खूप रिझन्स आहे ज्याच्या कारण हे झालेलं आहे. पण प्रश्न, आय थिंक एक स्टडी झालं होतं ज्याच्यात त्यांनी कोस्टल एरियाज, मिडल एरियाज लाईक मराठवाडा आणि विदर्भ आणि तो एरियाज मध्ये स्टडी केला होता आणि दे फाउंड that there were temperature anomalies between 0.19 to 1.2 degrees in the coastal area, 0.67 to 1.6 degrees in Marathwada, or no 1.7 degrees in Marathwada, and in Vidarbha 0.62 to 0.6 degrees in Vidarbha. So there are definitely changes in the temperature. And Maharashtra, India has been mostly affected by this. If you look at the statistics, Indian temperatures are going up. Marathwada, Maharashtra is also being greatly affected in this. तर आय थिंक आता प्रश्न हा नाही आहे की टेम्परेचर वाढणार आहे, क्लायमेट चेंज होतंय की नाही होतंय. आता प्रश्न हा आहे की आपण कशा प्रकारे त्याला हे टेम्परेचर चेंज करून त्याचे अडॅप्ट कसं करणार. आय थिंक आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणायचं का क्लायमेट चेंज म्हणायचं ते सगळं जर आपण बाजूला ठेवलं आणि वैयक्तिक रोजच्या जीवनावर काय इम्पॅक्ट होतोय हे जर बघायला गेलो तर आय थिंक सामान्य माणसं हे डेफिनेटली अग्री करतील की उन्हाळ्यातलं तापमान हे नक्कीच वाढलेलं आहे. सगळ्यात उष्ण जर आपण 5 वर्ष बघितली की कुठली राहिली आहेत मराठवाड्यात, तर गेल्या 10 वर्षात 5 पैकी 3 वर्ष फक्त गेल्या 10 वर्षात आहेत. सो आपल्याला म्हणजे ते हीट जाणवतंय. आपण बघतोय की हीट स्ट्रोक्सनी डेथ्स होत आहेत, हीट स्ट्रेसनी आजारपण वाढतंय, मग कामाला जायची क्षमता कमी होतीये. सो आपल्या घरात आपल्याला दिसून येतंय की तापमान वाढल्यामुळे काय काय परिणाम होत आहेत. पावसाळा जो एकेकाळी खूप
पावसाळा हा सीझन होता, बऱ्यापैकी पाऊस आपण प्रिडिक्ट करू शकत होतो की कधी होणार आहे, किती होणार आहे, कसा होणार आहे. आता आपण बघतोय की उन्हाळ्यातच मध्येच 2-3 दिवस असे येतात जेव्हा पाऊस पडतो. मग ते म्हणजे कंपनीज आणि शाळा आणि त्यांची काय कपॅसिटी आहे त्याला रिस्पॉन्ड करायला, आणि अजून महत्वाचं म्हणजे ऍग्रिकल्चर, आपलं पीक आपण कसं प्लॅन करायचं. जर पाऊस कधी पण होणार असेल तर आपले जे सायकल्स सेट आहेत त्याला आपण कशा प्रकाराने बदलायचं. सो हे म्हणजे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स ज्याला आपण म्हणतो की खूप ऊन किंवा खूप पाऊस किंवा अनप्रिडिक्टेबल ज्याला आपण म्हणू शकतो, तो एक आहे. वाढतं तापमान हे दुसरं आहे. आणि त्याचे सगळ्याचे फायनली इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर, आपल्या मुलांच्या हेल्थवर, कशा प्रकारचं जग आणि आयुष्य आपण त्यांना देतोय. आय थिंक ह्याचा आपण विचार. अतिशय चांगला मुद्दा नताशा आणि गौरी दोघांनी सांगितला की पूर्वीच्या काळामध्ये 80-90 दिवस पाऊस पडायचा, तो आता 2-4 दिवसातच तेवढाच पाऊस पडतो आणि त्यामुळं आपलं पिकांचं, नदी नाल्याचं सर्वत्र नुकसान होतं. एखाद्या तव्यावर बसल्यासारखं, भट्टीवर बसल्यासारखं आपल्याला उन्हाळ्यात वाटतं. तेवढं तापमान उन्हाळ्याच्या काळामध्ये आपलं वाढत चाललेलं आहे. ऍव्हरेज तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस वाढलंय, हे तर जगाने मान्य केलंय. आपलं 1.5 डिग्रीनी टेम्परेचर वाढणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे आपल्या जीवनमानावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या रोगराईवर, उष्माघाताने बळी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. पण खरंच हे उलट होऊ शकतं, पूर्वीसारखं होऊ शकतं. प्रश्न हा आहे की आपण ह्याच्या सोबत अडॅप्ट करू शकत का. चेंज होणार आहे त्याच्यात, ऍटलिस्ट इन आवर लिव्ड स्पेसेस, जिथे आपण राहतोय, जिथे रस्त्यावरती जातोय, तिथे वी कॅन अफेक्ट द मायक्रो क्लायमेट दॅट वी आर शुअर ऑफ. मायक्रो क्लायमेट म्हणजे जे झाडाखालचं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा जे बिल्डिंगच्या खालचं जे एन्व्हायरमेंट आहे, दॅट्स द मायक्रो क्लायमेट. मॅक्रो क्लायमेट इज फुल सिटी, डिस्ट्रिक्ट, वॉट एव्हर. तो microclimate definitely can be impacted and can be impacted through very simple steps. आणि ते आपण करतोय का, नाही करतोय आता, तर ते कोणते आहेत त्याच्यावरती पण फोकस